तर जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकरांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। भाजपला मदत गेल्याचं गुलाबराव पाटलांनी सिद्ध करावं। गुलाबराव देवकरांचं गुलाबराव पाटलांना थेट आव्हान सध्या पाहायला मिळते। तसं सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईल असं देवकर म्हणाले। दरम्यान गुलाबराव देवकरांनी लोकसभेला भाजपला मदत केल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं, त्यालाच गुलाबराव देवकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बीजेपीने कबूल केलेलं आहे, बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे। जळगाव पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या, त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय, बीजेपीने पाहिलंय, जनतेने पाहिलंय। आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे। आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते, याच्यापूर्वी पण चहा प्यायला गेले होते, ते कसं देवकर आप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे। पाहते विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी? त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये। दिसले का तुम्हाला जळगाव लोकसभेत? ते नाही, ते रावेर लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होतं। श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला, कारण की मंगेश दादांचा दूध पेट्रेशनचा चहा त्यांना खूप आवडतो। गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करून दाखवावं की मी भाजपला मदत केलेली आहे। त्यांनी कोणत्याही पुराव्यानिशी सिद्ध करून दिलं तर मी राजकारणाचा संन्यास घेईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।